नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत. पहा, आज सेशनमध्ये आपल्याला मराठीतील जो जी, जे, ज्याने हे जेव्हा शब्द येतात त्याला इंग्रजीमध्ये काय वापरणार, राईट? हाच माझा जो कन्सेप्ट आहे. बघा, त्यासाठी तुम्हाला इंग्रजीचे काळ आणि हेल्पिंग वर्ब्स त्यांचा ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह हे दोन्हीतले कन्सेप्ट तुम्हाला माहिती असले पाहिजेत. तेव्हाच हा कन्सेप्ट तुमच्या लक्षात येऊन जाईल. नाहीतर तुम्हाला आता तात्पुरतं लक्षात येईल आणि त्याच्यानंतर तुम्ही लगेच विसरून जाल. राईट? मग त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस पण येणं गरजेची आहे. माझा ग्रॅमॅटिकल चॅनल आहे, नाव लिहून देतोय, अतुल सर ओनली इंग्लिश क्लास. एका लेक्चरमध्ये मी एकच कन्सेप्ट घेतलेला आहे. पहा, बघा, आपला जो आजचा कन्सेप्ट आहे काय, जो, जी, जे. बघा, ह्याच्यासाठी तुम्हाला इंग्रजी व्याकरणातलं काय वापरायचं आहे, रिलेटिव्ह प्रोनाउन. म्हणजेच काय, संबंधदर्शक सर्वनाम. संबंध सर्वनाम. बघा, काय, रिलेटिव्ह प्रोनाउन ह्याच्यातलं संबंधदर्शक सर्वनाम. पण वापरणार काय? बघा, तिथं तुम्हाला वापरायचं काय आहे, हू, whom, whose, which. बघा, आता हे तुम्हाला दिसताना काय दिसतात, WH म्हणजे काय, प्रश्नार्थक सर्वनामे दिसतात. बरोबर? काय, प्रश्नार्थक सर्वनामे, आहे की नाही? पण इथं हूचा अर्थ काय होतो, मग कोण. हुमचा अर्थ काय होतं, कोणाला. हुजचा अर्थ काय होतं, कोणाचं. विचचा अर्थ काय, कोणतं. म्हणजे बघा, हे ज्यावेळेस तुम्ही प्रश्नार्थक म्हणून वापरणार तर त्याचा अर्थ तिथं वेगळा होतो. काय, कोण, कोणाचं, कोणाला असा अर्थ होतो. पण ज्यावेळेस तुम्ही त्याला रिलेटिव्ह प्रोनाउन, काय, रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून वापरणार तर त्याचा अर्थ जो, जी, जे, ज्याने असा होईल. बघा, तेच आपल्याला पाहायचंय. आता तुम्हाला ह्याच्यासाठी ना थोडंसं हे लेक्चर थोडंसं तुम्हाला समजावून मी तुम्हाला हू ची माहिती सांगतो. हू एक असा आहे की त्याची प्रथमा, द्वितीय आणि तृतीय हे फॉर्म्स पडतात. बघा, पहिला फॉर्म आहे त्याचा काय, प्रथमा आहे त्याची हू, त्याची द्वितीय आहे हुम आणि त्याची तृतीय म्हणजेच काय, षष्टी. बघा, प्रथमा, द्वितीय आणि षष्टी हे फक्त हूच फक्त होतं, कारण की जे WH आहेत बाकीचे त्यांचं हे तीनही विभक्ती रूपे पडत नाहीत, फक्त हूचे पडतात. बघा, लक्षात ठेवा, हू, हुम आणि हुज. प्रथमा हू, हुम द्वितीय आणि षष्टी हुज. आता ह्यांचा वापर कोणाच्या संदर्भात केला जातो हे लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. हे कोणासाठी वापरलं जातं, व्यक्तीच्या संदर्भात वापरलं जातं. म्हणजे जी व्यक्ती सजीव आहे, म्हणजे सॉरी, जे जिवंत आहे त्याच्यासाठी हे वापरलं जातं. बघा, आता वाक्यरचना पाहू आपण, मग तुमच्या लक्षात येऊन जाईल यांचा वापर कसा करायचा. बघा, पहिली वाक्यरचना घ्या. राम इज द ओनली बॉय हू कम्स ऑन टाइम. बघा, आता इथं हू कशा संदर्भात वापरलेले, ह्या मुलाच्या संदर्भात, आहे की नाही? म्हणजे राम इज द ओनली बॉय हू कम्स ऑन टाइम. म्हणजे राम एकमेव एक मुलगा आहे जो वेळेवर येतो. आलं लक्षात? इथं अर्थ काय आला, जो. लिहून घ्या, राम हा एकमेव मुलगा आहे जो वेळेवर येतो. आता त्याच्यानंतरची वाक्यरचना बघा, लिहून घ्या, तुमच्या लक्षात येऊन जाईल. ही वॉज, बघा, ही वॉज द फर्स्ट मॅन हू सॉल्व्ड दिस. बघा, तो पहिला मनुष्य आहे ज्याने हे सोडवलं. काय, आता ह्याच्या पुढे काही असू शकतं, धिस रिडल किंवा धिस पझल किंवा धिस क्वेश्चन, काही असू शकतं. राईट? तुम्ही ही एवढी वाक्यरचना पाठ करा, त्याच्या पुढे धिसच्या पुढे तुम्ही तुमचं काय असेल ते तुम्ही ऍड करू शकता. जसे की बघा, तो पहिलाच माणूस होता ज्याने की हे सोडवलं. आता इथं अर्थ काय झाला हूचा, ज्याने. काय, काय, तो पहिला माणूस होता ज्याने हे सोडवलं. राईट? आलं लक्षात?
पहिल्या वाक्यामध्ये काय होता अर्थ, जो. आता ह्याच्यामध्ये काय झालं, ज्याने. आता ह्याच्यामध्ये बघा, आता तिसऱ्या वाक्यरचनामध्ये बघा त्याचा वापर कसा होतो. बघा इथं हू हे कशा संदर्भात वापरलेले, मॅन. आलं लक्षात. म्हणजे मॅन हे म्हणजे हू हे मॅनला अनुसरून वापरलेलं आहे. आलं लक्षात. त्यासाठी तुम्हाला काळ येणं गरजेचे आहे. आता ह्याच्यानंतर त्याचा वापर बघा, बघा लक्ष द्या. राहुल कॉमा हू. बघा राहुल नंतर काय करायचं तुम्हाला, कॉमा नंतर हू वॉज माय क्लासमेट ॲट स्कूल. परत कॉमा इज अन इंजिनियर नाव. बघा पहिलं काय होतं की दोन वाक्यामध्ये जोडलेलं होतं, बरोबर. आता इथं काय केले, त्या नावाला अनुसरून वापरलेले. जसे की बघा, राहुल हू वॉज माय क्लासमेट ऍट स्कूल. म्हणजे राहुल जो माझा काय होता, शाळेमध्ये वर्गमित्र होता. आता तो काय आहे, इंजिनियर आहे किंवा अभियंता आहे. राईट. आलं लक्षात. आता इथं वापर काय करायचंय तुम्हाला, राहुल म्हणजे नाम घेतलंय. बघा तुम्हाला आधी सांगितलं हू हे कशा संदर्भात वापरलं जातं, व्यक्तीच्या संदर्भात वापरलं. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. बघा राहुल हू हे कोणा संदर्भात वापरलेले, राहुलच्या संदर्भात. म्हणजे बघा तुम्ही असे म्हणू शकता, राहुल वॉज माय क्लासमेट ऍट स्कूल. राहुल माझा वर्गमित्र होता, जो म्हणजे तो आता काय आहे, इंजिनियर आहे. पण ती वाक्यरचना तुमची मराठीमध्ये कम्प्लीट वाटत नाही. मग त्यासाठी तुम्हाला काय हे वापरायचं, राहुल. आता इथं अर्थ काय झाला हूचा, जो. काय, राहुल जो माझ्या शाळेत माझा वर्गमित्र होता, तो आता काय आहे, अभियंता आहे. ओके, हे लक्षात आलं तुम्हाला. यासाठी तुम्हाला तुमचे काळ व्यवस्थित येणं गरजेचे आहे. त्याच्यानंतर आहे पहा, त्यानंतरची वाक्यरचना लक्षात घ्या. those who think themselves wise are fools. म्हणजे बघा आता इथं हू कोणाच्या संदर्भात वापरलेले, या दोजच्या. काय, दोज म्हणजे काय, अनेक लोक, दोज अनेक, ते लोक, हे की नाही. जे आता इथं बघा हे त्या लोकांबद्दल बोललेलं आहे, जे स्वतःला शहाणे समजतात ते मूर्खच असतात. बघा जे लोक स्वतःला म्हणजे जे स्वतःला शहाणे समजतात ते मूर्ख असतात. बघा इथं काय अर्थ झालाय, जे. बघा जो, जी, जे ही तिन्हीचा तुम्हाला वापर करून दाखवलेला आहे. ज्यानेचा पण तुम्हाला सांगितलेलं आहे मी. बघा ह्याच्यानंतरची आहे वाक्यरचना. बघा लक्षात घ्या, दोज इथं करण्यासाठी वापरले, दोज हू. हे तुम्ही असं ही वापरू शकता डायरेक्टली, दोज हू कम हिअर. जे इथं येतात, आय एम हिअर फॉर देम. मी त्यांच्यासाठी इथं आहे. ओके, त्यासाठी तुम्हाला थोडासा सराव करावा लागणार आहे, वाक्यरचनांचा बनवावा लागणार आहे. आणि वाक्यरचना बनवून तुम्हाला चेक करावे लागणार आहे. जर तुमच्याकडे कुठलं माध्यम किंवा कुठलं साधन नसेल, म्हणजे तुमच्याकडं जर तुम्ही शिक्षकांना चेक करून दाखवत असाल, तर त्यांच्याकडे म्हणजे तुमच्याकडे कुठले शिक्षक जर अवेलेबल नसतील किंवा कुठला सोर्स नसेल, तर डायरेक्टली तुम्ही मला मेसेज करा किंवा याच्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी तुम्हाला लगेच उत्तर त्याचं देईन. बघा ह्याच्यानंतरचं आहे वन हू थिंक. बघा इथं थिंकचा अर्थ आहे वाटणे, विचार करणे नाही. वन हू थिंक्स हिमसेल्फ wise is a fool. बघा ह्याचं तुम्हाला उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचंय, मराठीमध्ये सांगायचंय. बघा खूप सोपा कन्सेप्ट होता. त्यासाठी हू साठी तुम्हाला दोन वाक्यरचना बनवता आल्या पाहिजे आणि त्याला व्यवस्थित वापरता आला पाहिजे. हूचा अर्थ एक सांगितलाय कोण, आणि दुसरा अर्थ मी सांगितलाय काय, जो, जी, जे, ज्याने. बघा
काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आणि दुसरं कुठलं माध्यम नसेल तुम्हाला हे चेक करून घेण्यासाठी, मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि असंच एक आपण कन्सेप्ट घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.